चा विषय भारतीय राजघटना. भारतीय संविधानाने एका प्रबळ निर्मिती केली आहे. कोणता? राज्यक्षेत्राचे, संघराज्याचे, कायदे मंडळाचे, कार्यकारी मंडळाचे? संघराज्य. कायदे मंडळाचे. जर जोरात सांग. संघराज्याचे. संघराज्य. भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही? समाजवादी, धर्मनिरपेक्ष, गणराज्य, साम्यवादी? साम्यवादी. भारताला सार्वभौमत्व कधी प्राप्त झाले? 26 जानेवारी 1950, 15 ऑगस्ट 1947, 15 ऑगस्ट 1959, 26 नोव्हेंबर 1949. 26 जानेवारी 1949. 26 जानेवारी 1949. कोणत्या दिवशी भारतीय राजघटना तयार केली गेली? 26 नोव्हेंबर 1947, 26 नोव्हेंबर 1949, 26 नोव्हेंबर 1948, 26 नोव्हेंबर 1949. 26 नोव्हेंबर 1949 ला तयार केली. 26 जानेवारी 1950 ला 26 जानेवारी 1949 आम्हाला तयार झाली रे. तयार केली गेली. 26 नोव्हेंबर 1948. 48 ला तयार झाली. 49 ला अंमलात आली. 26 जानेवारी 1949 ला 50 ला हे झालं. काय म्हणतात चालू झालं. तेच म्हणतो मी. आता इकडे पुढचा प्रश्न. घटना समितीने भारतीय राजघटनेत उद्देश पत्रिका ही कल्पना कोणत्या देशाच्या राजघटनेवरून घेतली? ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा, इंग्लंड? अमेरिका. अमेरिका. ओके. भारतीय राजघटनेतील खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य ब्रिटिश राजघटनेतून घेतले नाही? सरकारचे संसदीय स्वरूप, सरकारचे मंत्रिमंडळ स्वरूप, समवर्ती सूची, कायद्याचे राज्य. समवर्ती सूची. समवर्ती सूची कॅनडा. कॅनडा पण घेतलाय. ऑस्ट्रेलिया का? ऑस्ट्रेलिया का कॅनडा दोन्ही घेतलेलं. भारतीय राजघटनेनुसार जम्मू काश्मीर विधानसभेची मुदत किती असते? 5 वर्ष, 6 वर्ष, 4 वर्ष, 3 वर्ष? 4 वर्ष. 4 वर्ष. दुसरा 6 वर्ष. 6 वर्ष. पहिला 5 वर्ष. 5 वर्ष. पहिला 6 वर्ष. नाही, ते तर ऑप्शन सापडे ना जरा. अजून 3 विचारतो. भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय? परिशिष्ट, प्रस्तावना, उद्दिष्ट, लोकशाही? प्रस्तावना. खालीलपैकी कशास भारतीय राजघटनेचा आत्मा असे म्हणतात? मूलभूत कर्तव्य, व्यक्ती स्वातंत्र्य, सरनामा, एकेरी नागरिकत्व? सरनामा. टिमटिम म्हणजे घटनाकारांचे मन, इच्छा व आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्ली होय. घटनेचा मसुदा, घटनेचा सरनामा, मार्गदर्शक तत्वे, लिखित घटना? घटनेचा सरनामा. काँग्रेसने 1948 साली भाषावर प्रांत रचनेची करिता JVP समितीने नेमली होती. खालीलपैकी कोण त्याचे सदस्य नव्हते? वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, पट्टाभी सीतारामय्या, MS जोशी? जोशी नव्हता. सन 1963 वर्षी कोणत्या राज्यापासून नागालँड हे स्वतंत्र राज्य बनवण्यात आले? मिझोराम, सिक्कीम, आसाम, मेघालय? आसाम. चुकीचा पर्याय ओळखा. सिक्कीम गंगटोक, त्रिपुरा अगरतळा, आसाम गुवाहाटी,
मिझोराम ऐजवाल. सिस्टरचं काय माहित नाही. नाही म्हणजे राजा नाही. आता राहुल पांडव आसामचं दिसपूर आहे. आसामचा विसुरा आहे तो. गुवाहाटी गोवा राज्य स्वातंत्र्य केव्हा मिळाली? 19 डिसेंबर 1961. ओके. 1961. 1956च्या भाषावर प्रांत पुनर्रचना कायद्यानुसार भारतात सर्वप्रथम अनुक्रमे किती भाषिक राज्य व केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली? 14 आणि 6, 14 आणि 7, 19 आणि 6, 19 आणि 7. 14 आणि 7. 14 आणि 6. हैदराबाद स्टेट टिमटिम या वर्षी भारतात विलीन करण्यात आले. 1947, 1948, 1949, 1950. 1948. 1948. स्वातंत्र्य झाल्या तीन राज्यांना पाठिंबा लागला होता सरदार वल्लभभाई पटेल. ना? NRC म्हणजेच काय? NRC म्हणजेच होय, टिमटिम होय. प्रश्न अजून एकदा. NRC म्हणजेच टिमटिम होय. नॅशनल रोड कॉर्पोरेशन, नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन यापैकी नाही. न्यू रजिस्टर्स ऑफ सिटीजन. नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन. हां. नागरिकत्व दुरुस्ती अधिनियमानुसार खालीलपैकी कोणत्या देशातील स्थलांतरित करण्याची तरतूद आहे? अफगाणिस्तान, श्रीलंका, चीन, म्यानमार. अफगाणिस्तान. भारतातील कोणत्या राज्यात? अफगाणिस्तान भारतापासून किती किलोमीटर आहे? भारताची सीमा 106 किलोमीटर आहे त्याच्यासोबत फक्त. 106 का 108 आहे? 106. 106 आहे का? अफगाणिस्तानची राजधानी? अफगाणिस्तानची अफगाणिस्तान काबूल आहे. हां, अफगाणिस्तानचा काबूल आहे. काबूल आहे. अफगाणिस्तानची काबूलच आहे. चुकलं. विचारा सर. भारतातील कोणत्या राज्यात समान नागरी कायदा आहे? गोवा. हे उत्तराखंड. उत्तराखंड. गोवा. समान नागरिक कायदा आहे का नाही? गोवा पहिल्यापासूनच आहे. त्याला पहिल्यापासूनच आहे. आता उत्तराखंड नवीन राज्य झालं ना उत्तराखंड त्याला. गोवा कसं ते अगोदरपासून होतं, इंग्रजापासून. झालं का प्रश्न? है ना? मूलभूत हक्कावर गदा आल्यास कोठे दाद मागता येते? दिवाणी न्यायालय, फक्त उच्च न्यायालय, सर्वोच्च किंवा उच्च न्यायालय, फौजदारी न्यायालय. मूलभूत का मूलभूत हक्कावर गदा आल्यास कोठे दाद मागता येते? उच्च न्यायालय. उच्च न्यायालय. डायरेक्ट सर्वोच्च न्यायालय. सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय. कलम 270. रेट आर्टिकल 32. भारतीय राज्यघटनेत टिमटिमांना संरक्षण दिले आहे. हं? भारतीय राज्यघटनेत टिमटिम यांना संरक्षण दिले आहे. मार्गदर्शक तत्वे, मूलभूत हक्क, कामाचा हक्क, राजकीय पक्ष. प्रश्न सांगू अजून. भारतीय राज्यघटनेत टिमटिम यांना संरक्षण दिले आहे. ऑप्शन मार्गदर्शक तत्व, मूलभूत हक्क, राजकीय पक्ष, कामाचा हक्क. मार्गदर्शित होतो. मूलभूत हक्क. मूलभूत हक्क. भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते अनुच्छेद मूलभूत हक्क नाही? अनुच्छेद 21, अनुच्छेद 35, अनुच्छेद 15, अनुच्छेद 40. 40 ग्रामपंचायत आहे. नागरिकांचे मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्यासाठी न्यायालय खालीलपैकी आदेश देऊ शकते: परमादेश, उत्प्रेक्षण, अधिकृतपक्ष, वरीलपैकी सर्व. वरीलपैकी सर्व. रिट मध्ये चला. रिट ऑफ मॅन्डमस हे कोणत्या मूलभूत हक्काशी संबंधित आहे? संपत्तीचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, घटनात्मक दाद मागण्याचा हक्क, धर्म स्वातंत्र्याचा हक्क. काय अजून ऑप्शन सांग. प्रश्न पण सांगतो. रिट ऑफ मॅन्डमस हे कोणत्या मूलभूत हक्काशी संबंधित आहे? संपत्तीचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क,
धर्म स्वातंत्र्याचा हक्क, घटनात्मक दाद मागण्याचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, घटनात्मक घटनात्मक हक्क. दाद मागण्याचा हक्क. संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे? समानतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, पिळवणुकी विरुद्धचा अधिकार यापैकी नाही. स्वातंत्र्याचा अधिकार. माझं तो मूलभूत हक्काशी संबंधित राजघटनेचे कलम काय कोणते? झालंय? मूलभूत हक्काशी संबंधित राजघटनेचे कलम कोणते? 1, 13, 36, 50. मूलभूत हक्क ऑप्शन 1, 13, 36, 50. 36 36 ते ते एकावन्न. 51 तेरा. तेरा मूलभूत करून ते राजनीती निर्देशक तत्व झालं ते. ते 36 ते प्रश्न घ्या 51. वाचा. तुम्ही वाचायला सगळ्यांचं जाऊ पाहायला. नाही येत सांग. मी वाचवतो सगळं त्यांना वाप झालं तर. आता बघा कसं सगळं. नवीन 3 फौजदारी कायद्यांना राष्ट्रपतीने केव्हा मान्यता दिली? नवीन 3 फौजदारी. डिसेंबर 2024. डिसेंबर 2023. मला कसं 23 पंचवीस आहे. हा 2023. भारताचे सरन्यायाधीश यांना शपथ कोण देतो? राष्ट्रपती. भारताचे दुसरे राष्ट्रपती कोणते होते? कोण होते दुसरे राष्ट्रपती? उपराष्ट्रपती. राजेंद्र प्रसाद नाही तिने 2 वेळा झाले सर. तिने सलग झाले उपराष्ट्रपती. सर्वपल्ली राधाकृष्ण. हा सर्वपल्ली राधाकृष्ण. राधाकृष्ण. भारताची नियंत्रक आणि महालेख परीक्षेची नियुक्ती कोण करतो? संसद राष्ट्रपती, पंतप्रधान, वित्तमंत्री, सभापती. सभापती. आणि राष्ट्रपती करतो. स्वातंत्र्यानंतर पहिला आरोग्यमंत्री कोण? आरोग्यमंत्री. आरोग्यमंत्री काय उत्तर? अमृता कौर. रामनाथ कोविंद हे भारताचे किती राष्ट्रपती आहेत? 14वे 13वे. 14वे चौदावे. कोण? रामनाथ कोविंद 2019. देशाचे संपूर्ण राजकारभार कोणाच्या नावाने चालतो? राष्ट्रपती. पंतप्रधान. राष्ट्रपती. राष्ट्रपती. हम्म. राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यांच्यात दुवा कोण? पंतप्रधान पंतप्रधान. खालीलपैकी भारताचे पंतप्रधान कोण नव्हते? विश्वनाथ प्रताप सिंह, इंद्रकुमार गुजराल, चरण सिंह, नीलम संजीव रेड्डी. पहिला ऑप्शन पहिला का चौथा? संजीव रेड्डी. नीलम संजीव रेड्डी. रेड्डी आहे. पण तो राष्ट्रपती झाला ना? राष्ट्रपती बिना राष्ट्रपती हा, ते बिनविरोधी निवडून आलेले कोण नाही. हंगामी. हंगामी. भारतातील संसदीय व्यवस्थेचा टिमटिम हा केंद्रबिंदू आहे. मुख्यमंत्री, महाधिवक्ता, पंतप्रधान, महान्यायवादी. महाधिवक्ता. पंतप्रधान. ठीक आहे, चला मग हा. मी म्हणूनच म्हणलो लवकर यावं. झोपेनंतर मग